नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या पूर परिस्थितीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मी स्वतः आमचं वॉर रूम आहे, महानगरपालिकेचं कलेक्टरेटचं वॉर रूम आहे, यामधून आम्ही संपूर्ण पूर परिस्थितीला मॉनिटर करतो आहे। जे नुकसान झालं त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। 42 ठिकाणी बचाव कार्य जे होतं, 42 परिवाराचं ते बचाव कार्य पूर्ण केलं आहे। तर 42 परिवार हे पुरात अडकलेले होते, त्याचंही एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून बचाव कार्य पूर्ण झालं आहे। सध्या 2 तास झाले पाऊस थांबला आहे। मला असं वाटतं की थोडा पावसाचा हा जो अजून थोडा काळ जर पाऊस आला नाही तर मला वाटतं परिस्थिती कंट्रोलमध्ये राहील। तशी आता कंट्रोलमध्ये आहे, पण पुढच्या काळातही जर 5-6 तासाचा जर गॅप मिळाला तर 173 मिलीमीटर पाऊस एकाच वेळी पडल्यामुळं थोडी परिस्थिती निर्माण झाली आहे। जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासन देईल। काँग्रेस आरोप करते की अधिकाऱ्यांवर दोषी कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, स्वतः महसूलमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, मोठे मोठे नेते याच ठिकाणी राहतात, मात्र तरीही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। खरं तर जेव्हा 173 मिलीमीटर 175 मिलीमीटर पाऊस पडतो सलग, तेव्हा कुठल्याही शहराची परिस्थिती जगातही बघा, अनेक डेव्हलप शहर आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्या शहरामध्ये एकावेळी पाऊस आल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होतं। कुठल्याही वेळी कुठल्याही विषयाचं राजकारण करणे विरोधकाचं काम आहे। विरोधकाचं काम आहे की त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह गोष्टी करता येईल त्या करणे, नुसतं राजकारणच करायचं दिवसभर एखाद्या विषयावर। आज आपल्याला काय महत्वाचं आहे की पुरामध्ये झालेलं नुकसान हे जनतेचं भरून काढलं पाहिजे। नैसर्गिक आपत्ती आहे, यामध्ये सर्वांनी मिळून, सर्वपक्षीय लोकांनी मिळून जनतेला रिलीफ दिला पाहिजे। आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, हे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे काही झालंय नुकसान होऊ नये, नैसर्गिक आपत्ती आहे तर ते आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करू। हे ठीक आहे का पूर्ण भरून निघत नाही, पण जे काही शासनाचे स्टँडिंग ऑर्डर आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी नागपूर आणि विदर्भात किंवा ज्या ज्या ठिकाणी पूरहानी झाली आहे त्या ठिकाणी संपूर्णपणे शासन लक्ष देऊन आहे। उद्धव ठाकरे संदर्भात तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, लाखो कुटुंबांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, अशा प्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या वर असे परिवार आहेत ज्यांनी घरं बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला। खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, महानगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे या ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, काही अवैध प्लॉटिंग झालं। पण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि 10 गुंठेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो। 10 गुंठेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं। पण काही लोकांनी 1000 फूट 2000 फूटचे प्लॉट घेतलेले आहे। मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे 1000 फूट 2000 फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे। तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की 1 गुंठा 1000 स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे, प्लॉट आहे, ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता, कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे। लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत। तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या एसीएस महसूल, एसीएस त्या ठिकाणी यूडी यांच्या समन्वयाने आमचे आयजीआर, जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही
उद्या दलालाचा सुटसुळाट होऊ नये यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे 1000 फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि 1 जानेवारी 2025च्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहेत ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या 5 लाख परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे. आणि ह्या आतापर्यंतच्या मागच्या 10 वर्षांची मागणी होती, तुकडेबंदी कायदा निरस्त करा, 1000 फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा, कायदेशीर करून द्या, त्यांची रजिस्ट्री होत नाही. आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही, आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा मारावा लागणार नाही, असा चांगली एसओपी आम्ही करतोय. पण जे ऍडव्हान्स पोझिशनमध्ये आहेत इमला मालक आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल. ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे 1000 फुटाचा प्लॉट किंवा त्याच्या वरचे प्लॉट, पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही, अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे. पुण्यासारख्या शहरात तर 10 गुंठेमध्ये 10 लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी अशी तुकडेबंदी केली आहे. नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे. त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. पण कायदा असल्यामुळं ते तुकड्याचे जे स्वामित्व आहे, सातबारा आहे, त्यांचे 1000 फुटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही. सर्वांनाच स्वामित्व मिळावं, त्यांचं सर्वांचे घरं कायदेशीर व्हावे याकरता मागच्या 10 वर्षापासून ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे, तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या 5 लाख परिवाराला होणार आहे. सर, नंदुरबार सहित राज्यामध्ये अनेक ठिकाणी आदिवासींचं आमिष घेऊन धर्मांतर केलं जात आहे, अनधिकृत चर्चही उभारलेले आहेत. त्या संदर्भात काही कारवाई केली? आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये या ठिकाणी एक चर्चा उपस्थित झाली. लक्षवेधीच्या माध्यमातून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि गोपीचंद पडळकरजी आणि संजय कुटेजी सर्वांनीच या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजींनी आपल्या जवळपास 12-15 आमदारांनी विधानमंडळात मागणी केली की धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी जिल्ह्यामध्ये चर्च निर्माण झाल्या आणि त्या चर्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झालं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी या चर्च ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. शासनाने निर्णय घेतलेला आहे, ज्या अनधिकृत चर्च आहे ज्यातनं धर्मांतरण चालू आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये, पालघरपासून नंदुरबारपासून गडचिरोलीपर्यंत मेळघाटापर्यंत, या सर्व अनधिकृत चर्च त्या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी अधिनियम आहे त्या नियमाच्या बाहेरच्या चर्च या तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. कलेक्टर तातडीनं त्याचं सर्वेक्षण करेल आणि या चर्च आम्ही त्या ठिकाणी ज्यातनं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधल्या गेल्या आणि ज्या चर्चच्या नावाने गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू आहे धर्मांतराचा, याचाही निर्णय आपण घेतलेला आहे. आणि अनेक सदस्यांची मागणी होती की अनेक राज्यामध्ये आणि जगामधल्या इतर देशामध्ये धर्मांतरण विरोधी कायदे आहेत आणि ते कायदे कडक कायदे आहेत. त्या कायद्याचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याकरता एक कडक धोरण आणलं पाहिजे, कडक कायदा आणला पाहिजे अशी मागणी झालेली आहे. त्यावरही शासन विचार करत आहे. अनेक मागण्या झाल्या आहेत, पण या अवैध चर्च ज्यातनं धर्मांतरण होत आहे, अॅक्च्युअली मोठ्या प्रमाणात मशिनरी काम करत आहेत, त्या मात्र चर्च तोडून टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयकही येत आहे. ते विधेयकही आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये या ठिकाणी आम्ही सादर करणार आहोत. साहेब, उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, आता एकीकडे राज ठाकरे म्हणतात की मला विचारल्याशिवाय कुणी युती धर्माबद्दल बोलू नका, तर उद्धव ठाकरे म्हणतात की राज आणि मी एकत्र आलोय कारण जे महाराष्ट्रावर धावून येतील त्या सगळ्यांना सत्तेतून उकरून टाकू, यासाठी आम्ही एकत्र आलो. विरोधाभास आहे. मी यापूर्वी बोललो आहे, राजसाहेब उद्धवसाहेब दोघंही भावंडाने जी भाऊबंदकी त्या काळामध्ये दूर, त्याची भाऊबंदकी ही